पैठण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार असून पैठण शहरासह गावतांड्यावर मतदारांचा उमेदवार दत्ता गोरडे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे पुढचा पैठणचा आमदार दत्ता गोरडे हाच होणार आणि या निवडणुकीत खासदार भुमरे यांच्या पुत्राचा दारुण पराभव निश्चित होणार असा विश्वास काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे। सगळ्यांनाच मामा बनलेलं मला ते मामा म्हणा, काय अडचण। गेल्या 10-15 दिवसापासून पैठण विधानसभाची प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता पाटील गोरडे यांची सध्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त उमेदवारांपैकी जनतेचा कौल हा महाविकास आघाडी सोबत आहे। आणि नुसतं पैठण तालुक्यातच नाही तर ह्या जिल्ह्यात या राज्यात एकंदरीत जर रोज चित्र आपण बघितलं तर महाविकास आघाडीची सत्ता 100% येणाऱ्या 23 तारखेला येणार। गेल्या 12 दिवसामध्ये जो काही प्रचाराची यंत्रणा चालू आहे त्यामध्ये मूळ महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गेल्या 25 वर्षापासून पैठण तालुका विकासाच्या दृष्टीने आपण किती मागे आहोत याच्यावर आम्ही सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, विद्यार्थ्याला, बेरोजगाराला, कष्टकऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न आम्ही केला। आणि ही वस्तुस्थिती आहे की भुमरे साहेबांना 25 वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली। अनेक वेळा 3 वेळा त्यांचेच मुख्यमंत्री, त्यांचेच वरचे शासन, ह्या पंचवार्षिकला तर तेच पालकमंत्री, सगळ्या संस्था तालुक्याच्या त्यांच्या ताब्यामध्ये। आणि पालकमंत्री एवढं मोठं पद असताना सुद्धा 20 वर्षात तर झालाच नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा काही बदल या तालुक्यात काही घडून आलेला नाही। तीच रस्त्याची परिस्थिती, जलजीवनच्या अनेक आकडे आपण जर बघितले, वॉटर ग्रीडची योजना असेल 5 वर्षापासून अनेक भाषणामध्ये त्यांनी सांगितलं प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये शुद्ध पाणी मिळेल। मला 2-4 गाव तालुक्याचे सांगा की ज्याला जलजीवन योजनेअंतर्गत किंवा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत कोणाला शुद्ध पाणी या तालुक्यामध्ये मिळेल। मला सांगा, अगोदरच्या अनेक राज्यकर्त्यांना, अनेक शासनांना MIDC असेल, DMIC असेल उभा करून ठेवल्या, यांना साधे या तालुक्याच्या बेरोजगारांसाठी उद्योग आणता आले नाही। जे नवीन पिढी शिकायसाठी आग्रही आहे त्यांना सुद्धा कुठं MPSC UPSC परीक्षा असेल त्याच्यासाठी कुठं व्यासपीठ यांनी निर्माण केलं नाही, ना साधा अभ्यासिका केंद्र, ना प्रशिक्षण केंद्र। आणि मग कशा पद्धतीने या तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल? तुम्हाला शेतकऱ्याला सुद्धा पालकमंत्री असताना गेल्या 4 वर्षामध्ये कोणत्याच प्रकारचं अनुदान अतिवृष्टी, दुष्काळ किंवा सतत पावसाचं देता आलं नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये अपयश आले आणि निश्चित यावेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेत्याची एकजूट, वज्रमोठ आणि कार्यकर्ते सगळे एकत्र आल्याने 100% भुमरे साहेबांचा पराभव आटले।